एक महत्त्वाची बातमी आहे, अब्दालीनं मराठ्यांना लढाई न करण्यासाठी पत्र पाठवलं होतं। पानिपतची लढाई ही मराठ्यांच्या शौर्याची लढाई असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय। पानिपत इथं मराठ्यांच्या शौर्याचं स्मारक तयार झालं पाहिजे असं देखील फडणवीस म्हणाले। अहमदशाह अब्दालीने येऊन या ठिकाणी दिल्लीवर कब्जा केला, त्यावेळी त्यांनी मराठ्यांना पत्र लिहिलं की दिल्ली वाचवण्याकरता या। काही काम नव्हतं मराठ्यांचं, देशातलं कोणी गेलं नाही, मराठी तिथे गेले, मराठ्यांनी दिल्ली जिंकली, अब्दालीला हरवलं, अब्दाली पळून यमुनेच्या पार जाऊन बसला। यमुनेच्या पार जाण्याची तयारी देखील मराठ्यांनी केली। अहमदशाह अब्दालीने मराठ्यांना एक पत्र पाठवलं की तुम्ही शूर आहात, तुम्ही वीर आहात, मला तुमच्याशी लढायचं नाही। पानिपतच्या लढाईमध्ये आमचा पराभव झाला असं आम्ही मानत नाही। त्या पानिपतच्या लढाईमधनं ऊर्जा घेऊन महादजी शिंद्यांनी पुन्हा एकदा या संपूर्ण भारतामध्ये छत्रपती शिवरायांचा भगवा झेंडा हा दिल्लीवर लावला आणि भारतात मराठ्यांनी पुन्हा एकसंघ राज्य स्थापन केलं। आणि म्हणूनच ही मराठ्यांच्या शौर्याची लढाई आहे। स्वतः करता लढले नाहीत, या देशाकरता मराठे लढले आणि म्हणूनच या ठिकाणी आमच्या शौर्याचं स्मारक हे तयार झालं पाहिजे।